अमरावती जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाण्यांच्या प्रकरणाने गंभीर स्वरूप धारण केले असून शेतकऱ्यांकडून आतापर्यंत तब्बल 1640 तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत। या तक्रारींपैकी 1470 प्रकरणांची प्रत्यक्ष पाहणी कृषी विभागाने पूर्ण केली असून प्राथमिक तपासानंतर 41 प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। जिल्हा कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीच्या टप्प्यातच एका बोगस सोयाबीन बियाणे कंपनी विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता। तसेच संबंधित कंपनीचा परवाना रद्द करण्यासाठी कृषी विभागाकडून प्रस्तावही सादर करण्यात आला आहे। बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने कारवाईचा वेग वाढवला असून दोषी कंपन्या आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। शनिवार किंवा रविवार रात्रीपर्यंत आपल्याकडे ज्या तक्रारी प्राप्त होत्या त्या एकूण 1640 तक्रारी आपल्याकडे जिल्ह्यात प्राप्त होत्या बियाण्याच्या उगवणीच्या संदर्भात। आणि त्या तक्रारीच्या पाहणी जवळपास 1470 तक्रारींची पाहणी शनिवार अखेरपर्यंत झालेली होती आणि आज सकाळपर्यंत त्यापैकी 41 प्रकरणांमध्ये FIR नोंदवले गेलेले आहे। सुरुवातीला आम्ही एका कंपनीविरुद्ध जिल्हा कार्यालयामार्फत फौजदारी कारवाई करण्यात आली होती आणि त्या कंपनीच्या परवान्यावर कारवाई करण्याकरता प्रस्तावसुद्धा आयुक्तालयात सादर करण्यात आलेला आहे। आता इतर ज्या कंपन्यांवर कारवाई झालेली आहे त्यांच्याविरुद्ध त्यांच्या परवान्यावर कारवाईसाठी प्रस्ताव करण्याची कारवाई सुरू आहे। एकंदरीत मी आजच सकाळी ज्यामुळे त्यांनी जे निर्देश दिले होते त्याच अनुषंगाने या स्तरावरून फौजदारी स्वरूपाच्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत। काही ठिकाणी म्हणजे शेतकऱ्यांच्या मार्फत तक्रारी घेण्यास बऱ्याच ठिकाणी नकार दिलेला होता, त्यामुळे आपले जे गुन्हे नियंत्रण निरीक्षक आहेत त्यांच्यामार्फतच या सर्व FIR नोंदवल्या गेलेल्या आहेत। सध्या तरी आम्ही जे FIR केलेली आहे ती कंपनीविरुद्ध केलेली आहे आणि अद्यापपर्यंत शेतकऱ्यांचे अधिकृतरित्या लेखी सहआरोपी करावे वितरकांना किंवा रिटेलरला या पद्धतीचे कुठले निवेदन प्राप्त नाही, परंतु जिथे संबंधित दोषी आढळतील त्या सर्वांविरुद्ध फौजदारी स्वरूपाची किंवा कायद्यानुसार जी कार्यवाही अपेक्षित आहे ती करण्यात येईल। या शेतकरी तपासणी तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती याच्यासाठी कार्यरत आहे। सुरुवातीला ही उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होती। 16 तारखेच्या निर्णयानुसार ही जी समिती आहे ती तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेली आहे, जेणेकरून या तक्रारींची पाहणी लवकरात लवकर होऊन संबंधितांना रिपोर्ट दिला जाईल। या समितीमार्फत रिपोर्ट दिल्यावर संबंधित शेतकऱ्यांनी ग्राहक मंचात दाद मागून त्यामार्फत नुकसान भरपाई मिळवणे अपेक्षित असते।